नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि विज्ञान या विषयाचा 6वी ते 8वीचा कट ऑफ किती लागू शकतो, मागच्या वेळेला तो किती लागला होता, त्यावरून आपण या वर्षीचा प्रेडिक्शन करू शकतो का, या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की सर या संदर्भामध्ये एक सेपरेट व्हिडिओ तुम्ही बनवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 6वी ते 8वी या वर्गांसाठी गणित आणि विज्ञान विषयांचा कट ऑफ किती लागलेला होता याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। म्हणून इतर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी सुद्धा चालेल, कुठलाही वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालतो आणि या ठिकाणी आपण सुरू करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6वी ते 8वीचा जर कट ऑफचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागला होता 6वी ते 8वी साठी इंग्लिश माध्यमासाठी गणित आणि विज्ञानासाठी फक्त 84 मार्क। ठीक आहे, फक्त 84 मार्कवरती त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमासाठी निवड झालेली होती। तर 6वी ते 8वी आपण गणित विज्ञान जर विचार केला त्याच्यामध्ये मराठी माध्यम आहे तर त्यासाठी कट ऑफ लागला होता फक्त 104 मार्क। ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं BSc BEd झालेलं आहे आणि ज्यांचा सेकंड पेपर पास आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सकारात्मक अशी बाब आहे। यावेळेस विद्यार्थी जास्त आहेत आणि साहजिकच त्यांना मार्क सुद्धा जास्त आहेत। तर मला असं वाटतं की याच्यामध्ये साधारणतः 16 मार्कची जरी भर पडली तरी सुद्धा 100 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो। याच्यामध्ये आणखी 10 मार्कांची जर भर पडली तरी सुद्धा 114 मार्कांपर्यंत हा कट ऑफ वाढू शकतो। ठीक आहे, जो कुठल्या कॅटेगरीसाठी लागला असेल त्यानुसार। आता आपण जर समोर गेलो तर मी तुम्हाला काही नावं सुद्धा दाखवतो म्हणजे तुमचा त्या ठिकाणी विश्वास बसेल। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 212व्या क्रमांकाला जे उमेदवार होते त्यांनी 16व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं होतं। या ठिकाणी इंग्लिश मीडियम होतं त्यांचं आणि मार्क होते फक्त टेटमध्ये 88 मार्क, तरी सुद्धा त्यांची निवड झालेली आहे। पुढे जर आपण उदाहरण घेतलं तर 87 मार्क होते, 51व्या क्रमांकाचं त्यांचं प्राधान्यक्रम होतं आणि इंग्लिश मीडियमसाठी त्यांची मॅथ सायन्ससाठी जागा निवड त्या ठिकाणी झालेली आहे। पुढे जर आपण उदाहरण बघितलं तर या ठिकाणी 86 मार्क होते, 27व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं आणि इंग्लिश मीडियमसाठी त्यांची या स्कोरवरती सुद्धा निवड झालेली आहे। यावरून एक आपण ढोबळमानाने अंदाज काढू शकतो की इंग्लिश मीडियमचा जर विद्यार्थी असेल तर त्यांचा कट ऑफ हा मराठीपेक्षा तुलनेने थोडासा कसा लागतो, कमी लागतो। आता आपण मराठी माध्यमाचं उदाहरण घेऊयात। ठीक आहे, मराठी माध्यम असताना जर EWS कॅटेगरी असेल तर आता इथे कॅटेगरी सुद्धा बदलली, त्याच्यामुळे कट ऑफ बदलेल। 106 मार्कांवरती त्यांची निवड झालेली होती आणि जर इथे बघितलं तर त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं। पुढे जर आपण गेलो तर इथे 33व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम असताना फक्त 106 मार्कवरती 6वी ते 8वी मराठी मीडियमसाठी त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे। आता ही जर कॅटेगरी आपण लक्षात घेतली तर EWS आहे। या ठिकाणी कॅटेगरी कुठल्या NTC आधी दाखवली ते SC कॅटेगरी होती आणि पुन्हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा किती लागलेला आहे मॅथ सायन्ससाठी मराठी मीडियमचा, फक्त आणि फक्त किती मार्क, 106 मार्क। त्यामुळं ओपन कॅटेगरी असू द्या किंवा इतर कुठली कॅटेगरी असू द्या निवड तुमची होऊ शकते। हा जर विश्वास मनामध्ये जर आपण ठेवला तर त्या ठिकाणी काही घाबरण्याची आवश्यकता मला असं वाटतं की मुळातच नाही आहे, आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, परंतु यावेळेस काय झालं माहितीये का, म्हणजे मागच्या वेळेस आणि ह्यामध्ये बेसिक फरक काय आहे। समजा मागच्या वेळेला 100 मार्कांवरती 100 मार्क असलेले अभियोग्यताधारक जर समजा 50 होते तर यावेळेस त्यांचा आकडा वाढून 70 झाला असेल। मीन्स for the same marks the number of candidates are more in 2025 as compared to the number of students on same mark in 2000 म्हणजे 2022 पेक्षा 2025 मधले काय विद्यार्थी हे एका सारख्या मार्कांसाठी जास्त आहेत। हा थोडा आपण फरक लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की जर समजा इथे 105 असेल तर हार्डली 10 मार्कांचा फरक पडू शकतो कट ऑफ मध्ये। ठीक आहे, अशा पद्धतीने कट ऑफ वाढेल, परंतु तो असा खूप जास्त सडनली एक्सपोनेन्शियल वाढेल असं सुद्धा काही नाहीये। आणि मुळामध्ये यावेळेस काय माहितीये का, 6वी ते 8वीच्या जागा तुलनेने मागच्या वेळेस जेवढ्या आल्या होत्या त्याच्यापेक्षा थोड्या कमी येतील, 1 ते 5च्या जागा जास्त आहेत, बरोबर आहे। आता मागच्या वेळेला असंही झालं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 9वी 10वी 11वी 12वीचे जे चान्स आलेले होते तर ते विद्यार्थी काय केले होते, वरच्या वर्गांना गेले होते। इथे आता काय होईल, ही चान्स कमी असल्या कारणामुळे 11वी 12वीचे फेज सेकंड मध्ये आपण लागू की नाही याची शाश्वती नसल्या कारणामुळे ते विद्यार्थी थेट 6वी ते 8वीला कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकतात। परंतु तरी देखील कट ऑफ मध्ये फार असं ड्रास्टिक चेंज येईल असं मला वैयक्तिकरित्या कधी वाटत नाही। ठीक आहे, तसा येऊ नये, कमीत कमी मार्कवरचा विद्यार्थी सुद्धा निवड व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। परंतु आता शेवटी जे आपल्या नशिबात असेल ते तर होणारच आहे, पण अशी काही फार पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये। दुसरी महत्वाचं म्हणजे काय, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 ज्या विद्यार्थ्यांनी आता 102 मार्कवरती किंवा यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे तर यांचा प्राधान्यक्रम किती आहे, 35व्या क्रमांकाचा आहे, 14व्या क्रमांकाचा आहे, 10व्या आणि 77व्या क्रमांकाचा आहे। तर तुम्ही जेवढीही मी तुम्हाला जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही बघा, एकही असा विद्यार्थी नाही की ज्याचा प्राधान्यक्रम 100च्या पुढचा असेल।
ठीक आहे. हे बघा 63व्या क्रमांकाला प्राधान्यक्रम दिलं होतं तरी सुद्धा निवड झाली. पुढे जर आपण गेलो समजा तर इथे बघा 22व्या क्रमांकाला प्राधान्यक्रम दिलं होतं तरी निवड झाली. ही मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला एकही प्राधान्यक्रम असा दिसणार नाही की तो 100च्या वर आहे. बघा ठीक आहे, थोडा आपण स्लो दाखवण्याचा प्रयत्न करू, पण 100च्या वर प्राधान्यक्रम जाईल आणि मग त्याची निवड झाली असं नाहीच आहे. म्हणून हे जे लोक बॅचेस मध्ये सांगतात की नाही की बाबा 100 प्राधान्यक्रम तुम्ही बरोबर द्या म्हणजे तुमची निवड होईल, आता त्यांना हे डेफिनेटली 100% माहितच आहे ना की भाऊ हे बघा जर एखादा विद्यार्थी असेल तो जर 1 ते 5 साठी इलिजिबल असेल, 1 ते 5 साठी इलिजिबल असेल, ठीक आहे, तर त्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 36 जिल्हा परिषद आहेत. 36 जिल्हा परिषदांमध्ये 1 ते 5 साठी जागा राहतातच. समजा याच्यामधल्या 30 जिल्हा परिषदांच्या जर जागा अपलोड झाल्या तर हा काय म्हणेल तुम्ही असं 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 करत जा, म्हणजे सुरुवातीला जवळची, त्याच्यानंतरची, मग त्याच्यानंतरची आणि त्याच्यानंतरची, असं करत तुम्ही हे 30 जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम द्या. आता त्या बॅचवाल्यांना एक गोष्ट माहिती आहे की जर समजा हा 1 ते 5 मध्ये याची निवड व्हायचीच असेल तर यांनी पहिल्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम देऊ द्या, नाहीतर 100व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम देऊ द्या, त्याची निवड तर होणारच आहे ना 36 पैकी. ज्या जिल्ह्यामध्ये त्याचा मेरिट बसेल त्यानुसार. हे गेसिंग यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलंय माहिती आहे का की तुमच्या मनामध्ये अशी भीती घातली की हे बघा एवढ्या प्राधान्यक्रम लय महत्वाचे आहेत, चुकले तर नोकरी जाते, असं होते तसं होते, काहीच होत नाही. तसं पाहिलं तर काहीच होत नाही. तुम्ही मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट काढून बघा, मी तुम्हाला एक मेरिट लिस्ट दाखवू शकतो. 100च्या पुढे आहेच नाही प्राधान्यक्रम ज्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झाली. विथ इंटरव्ह्यूला तरी थोडं खालीवरी होऊ शकते, परंतु तिथे तुम्हाला आता 50 प्राधान्यक्रम दिलेले आहे, त्यामुळे 100% त्याच्यामध्येच निवड होते, त्याच्यामधली हमखास निवड होते म्हणजे होतेच. ठीक आहे की नाही? असं काही घाबरून जाण्याची किंवा पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला कॅटेगरीनुसार जरी कट ऑफ दाखवला तरी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ इथे 113 मार्क गेलेला आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ इथे पुन्हा इथे विद्यार्थी भेटला नाही. एससी कॅटेगरीचा फक्त 93 मार्क वरती कट ऑफ आहे. ठीक आहे, म्हणजे आपण असं जरी एक्सटेंड करत गेलं याला तरी सुद्धा अत्यंत कमी मार्क वरती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, हे कट ऑफ मार्क्स बघा फक्त तुम्हाला एकही ठिकाणी इथं फार जास्त मार्क असे दिसणार नाहीत. 113 मार्क कॅटेगरी कुठली असू द्या, 93 मार्क, 52 मार्क, 105 मार्क, 107 मार्क, 115, 120, 109 या मार्कवरती आपली निवड होऊ शकते. डेफिनेटली यावर्षी विद्यार्थी जास्त असल्या कारणामुळे याच्यामध्ये 10-15 मार्कांची वाढ होऊ शकते. 15 मार्क जरी आपण वाढवले तर 20 मार्क वाढवा. पण मागच्या वेळेला फेज 1ला विद्यार्थी कमी होते, हे फेज 1ची मेरिट लिस्ट दाखवली मी तुम्हाला. त्यामुळं थोडंसं एक मिनिट, हा फेज 1चीच आहे, काय अडचण नाही आहे, फेज 1चीच मेरिट लिस्ट आहे. हे बघा फेज 1ची मेरिट लिस्ट आहे, त्यामुळं काही अडचण नाही, 100% निवड होऊ शकते. आपण पॉझिटिव्ह राहा आणि डेफिनेटली तुमची निवड होईल. काही मनामध्ये प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.